आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत। संपर्क 91 42 88 89 90 72 48 97 22 88 77 44 09 66 96 0233 23 05 686। आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली। आदित्य हॉस्पिटल सांगली ESIS ESIC राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत। संपर्क 91 42 88 89 90 72 48 97 22 88 77 44 09 66 96 0233 23 05 686। आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली। माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री भारत सरकार यांच्या शुभ हस्ते व माननीय खासदार श्री शरदचंद्रजी पवार, माजी कृषी व संरक्षण मंत्री भारत सरकारच्या अध्यक्षतेखाली मराठा समाज सांगली संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण व नूतनीकरण केलेल्या सभागृहाचे उद्घाटन असा कार्यक्रम संपन्न होत आहे। त्याचबरोबर अमृत महोत्सव स्मरणिका प्रकाशन समारंभ व महाराजांच्या सरदारांचे वंशज आणि इतर मान्यवरांचा सत्कार सोहळा शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 2 वाजता मराठा समाज कार्यालय आंबेडकर रोड सांगली येथे आयोजित केला आहे। या कार्यक्रमास राज्यातील सर्व जाती धर्मातील प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहत आहेत। तसेच जिल्ह्यातीलही आजी माजी आमदार, सर्व आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, जिल्ह्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे आजी माजी अध्यक्ष, सदस्य, समाज घटकातील तरुण मंडळातील कार्यकर्ते, क्रीडा संस्थांचे कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते या कार्यक्रमास निमंत्रित केले आहेत। आपणा सर्वांना देखील कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष या नात्याने मी आवाहन करीत आहे, निमंत्रण देत आहे की मराठा समाज संस्थेने अनेक वर्ष विविध माध्यमातून आपले काम सर्व समाजाच्या पुढे चांगल्या पद्धतीने ठेवले आहे। मराठा समाज संस्था ही फक्त मराठा समाजापुरती मर्यादित काम न करता सर्व समाजासाठी काम करीत आहे। त्यामुळे सर्व समाज घटकातील बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे श्री संजय काका पाटील यांनी सांगितले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब, शरद पवार साहेब आणि राज्यातील सर्व प्रमुख हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे। मराठा समाज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतो 4 तारखेला दुपारी 2 वाजता। त्या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातले सगळे आजी माजी आमदार, प्रमुख पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, सर्व मंडळातील तरुण कार्यकर्ते या कार्यक्रमाला निमंत्रित राहण्यासाठी उपस्थित राहणार आहे। आपणही या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं ही आग्रहाची विनंती या निमित्ताने मी आपल्याला करतो।